माणूस जो काही विचार करतो त्याचा परिणाम त्याच्या आयुष्यात दिसत असतो. त्याच्या यशावर, अपयशावर, त्याच्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टींवर. म्हणून त्याच्या विचारात सकारात्मकता हवी आणि तुम्ही जी काही वाक्य बोलता त्याचा परिणाम तुमच्या रोजच्या आयुष्यावर होत असतो. ही 6 वाक्य बोलण्याची बंद करा. खात्रीने सांगते, आयुष्यात नक्कीच बदल होईल. आयुष्यात मोठे यश मिळवायचे असेल, काही करून दाखवायचं असेल तर ही 6 वाक्य बोलणं बंद करा. वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. 1. मला हे काम करायचे आहे पण मी उद्यापासून करेल. जेव्हा तुम्ही एखादं काम करायचं ठरवता आणि म्हणता मी हे काम उद्यापासून करेल, तेव्हा अप्रत्यक्षपणे तुम्ही म्हणत असता की हे काम मी कधीच करणार नाही किंवा करायचं नाही. आतापर्यंत तुम्ही जी काही करायची ठरवली आणि म्हणालात मी हे काम उद्यापासून करेल, त्यापैकी किती कामे तुम्ही पूर्ण केली आहेत हे आठवून बघा. 10 पैकी एखादं काम असेल. याचं कारण म्हणजे आपल्या मनाला जेव्हा एखादी गोष्ट करायची नसते तेव्हा ती आपण उद्यावर ढकलतो, पुढे ढकलतो. हा माणसाचा मनाचा स्वभाव आहे. त्याला एखादी गोष्ट कम्फर्ट झोनच्या बाहेर दिसली की मन ते टाळण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे आपल्या मनाचा हा स्वभाव ओळखा आणि आजपासून जी गोष्ट करायची आहे ती पुढे ढकलू नका, लगेच करायला सुरुवात करा. त्यांनी हे शक्य आहे. म्हणून जे काही काम ठरवतात ते एकदम तुमच्याकडून होत नसेल तर रोज त्या कामासाठी 5 मिनिटे का होईना वेळ काढा. एकदा त्या कामाला सुरुवात झाली की आपोआप तुमचं मन ते काम पूर्ण करण्यासाठी तयार होते. एकदा हा प्रयोग करून बघा, म्हणजे रिझल्ट तुम्हाला नक्कीच जाणवेल. 2. मी जे काही करेल ते परफेक्ट करेल. या परफेक्शनच्या नादात बरेच लोक कामाला सुरुवातच करत नाहीत. त्यांना प्रत्येक गोष्ट परफेक्ट हवी असते. अशी परफेक्ट परिस्थिती कधीच येत नाही आणि हे लोक कामाला कधीही सुरुवात करत नाहीत. अमेझॉन या कंपनीची सुरुवात जेफ बेझोस यांनी एका गॅरेजमधून केली होती. शाहरुख खान यांना आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही सिरियलमधून केली होती. अक्षय कुमार यांनी आपली सुरुवात वेटर म्हणून केली होती. अशी अनेक उदाहरणं देता येतील. या लोकांनी परफेक्शनची वाट कधीच पाहिली नाही. ते जिथे होते त्या अवस्थेत होते, तिथून त्यांनी सुरुवात केली म्हणून ते आज इथपर्यंत येऊन पोहोचले आहेत. परिस्थिती अनुकूल होण्याची वाट पाहत बसू नका. जे काही तुमच्याकडे आहे त्याचा वापर करून कामाला सुरुवात करा. कामाला सुरुवात केल्यानंतर कळते आपण कुठे चुकत आहोत, आपल्याला काय सुधारणा करायच्या आहेत. पण तुम्ही योग्य वेळेची वाट पाहत राहिलात तर वेळ निघून जाईल आणि फक्त पश्चाताप करण्याची वेळ येईल. हे काम खूप अवघड आहे, माझ्याकडून होणार नाही. या वाक्याचा उपयोग तुम्ही सातत्याने तुमच्या आयुष्यात करत असाल तर तुमची प्रगती कधीच होणार नाही. हे तुम्हाला देखील माहीत आहे की जे काम अवघड आहे किंवा ज्या कामाचा आपल्याला कंटाळा येतो त्याच कामांमध्ये आपली प्रगती असते. सोपे काम कोणीही करेल, त्यामुळे आजपासून हे काम खूप अवघड आहे, माझ्याकडून होणार नाही, याऐवजी सोपे आहे हे वाक्य म्हणायला सुरुवात करा. कुठल्याही कामाला सुरुवात करताना ते माझ्यासाठी सोपे आहे आणि मी ते करणार असं म्हणून कामाला सुरुवात करा. सुरुवातीला तुमचे मन हे ऐकणार नाही, पण जेव्हा तुम्ही सातत्याने हे वाक्य बोलत राहिलात तर तुमच्या अंतर्मनात हे जाईल आणि मग आयुष्यात तुम्हाला कुठलेही काम अवघड वाटणार नाही. 4. माझी योग्यता नाही किंवा माझी पात्रता नाही. अनेक लोकांच्या आयुष्यात त्यांच्या मागे राहण्याचे हे एक कारण आहे. बाहेर घडलेल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टींसाठी ते स्वतःला दोष देत असतात. त्यांना असे वाटते जेवढे काही दुर्गुण आहेत ते फक्त त्यांच्याच मध्ये आहेत. चांगल्या गोष्टीसाठी ते स्वतःला कधीच पात्र समजत नाहीत. अशा लोकांना तुम्ही एखादे मोठे पद दिले किंवा एखादी महागडी गोष्ट वापरायला दिली तर त्यांचं असं म्हणणं असतं की मी त्या योग्यतेचा नाही. तुम्ही स्वतः या गोष्टीचा विचार करा. जर तुम्ही स्वतःला पात्र समजत नसाल, त्या योग्यतेची समजत नसाल तर तुमच्या आयुष्यात यश, पैसा, समृद्धी कसे येणार? त्यामुळे तुमच्या डिक्शनरीमधून हे वाक्य काढून टाका. या जगात जे जे काही चांगलं आहे, उत्कृष्ट आहे, सर्वोत्तम आहे, त्या सगळ्यासाठी मी पात्र आहे असे वाक्य सतत वापरत जा.
5. मी हुशार नाही, बुद्धिमान नाही. अनेक लोकांचा असा समज असतो. जी लोक आयुष्यात यशस्वी होतात, खूप श्रीमंत होतात, पैसा कमवतात, ती लोक खूप बुद्धिमान असतात. त्यांना देवाने काही विशेष देणगी दिलेली आहे. पण मुळात असा समज करून घेणे चुकीचं आहे. प्रसिद्ध लेखिका अँजेला डकवर्थ यांनी संशोधन केले आणि त्यांच्या संशोधनात असं आढळून आले की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुमच्या रोजच्या सवयी काय आहेत, तुमच्यामध्ये किती चिकाटी आहे, जिद्द आहे, तुम्ही किती शिस्तबद्ध आहात, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एखादी व्यक्ती खूप हुशार आहे म्हणून आयुष्यात यशस्वी होईलच ही धारणा चुकीची आहे. आणि म्हणून जर तुमच्याही बोलण्यात ही वाक्य येत असतील, मी हुशार नाही, बुद्धिमान नाही, तरीही आजच तुमच्या तोंडातून, डोक्यातून, मनातून काढून टाका. 6. मला आधी अपयश आलेलं आहे. अनेक लोक भूतकाळात मिळालेल्या अपयशाची कारणे देत असतात. काही नवीन प्रयत्न करतच नाहीत. आयुष्य म्हटल्यावर चढउतार हे येणारच. यश अपयश हे आलेच. त्यामुळे आपल्या संपूर्ण आयुष्यात आपण काही प्रयत्न करायचे नाही असं होत नाही. सचिन तेंडुलकर सुद्धा अनेक मॅचमध्ये शून्यावर बाद झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी क्रिकेट खेळायचं सोडून दिलं नाही. आयुष्य खूप मोठं आहे, काही हरकत नाही. तुम्हाला एखाद्या प्रयत्नात अपयश आले असेल तरीही अशा वेळेस त्या अपयशाची कारणे शोधून काढा आणि त्यात काय सुधारणा करता येईल हे बघा आणि पुन्हा नव्याने प्रयत्न करा. जर तुम्ही कारणे देत बसलात तर यात तुमचंच नुकसान आहे. तुमच्या प्रगतीच्या आड येणारी ही 6 वाक्य पुन्हा एकदा थोडक्यात बघू. 1. मला हे काम करायचे आहे पण मी उद्यापासून करेल. 2. मी जे काही करेल ते परफेक्ट करेल. 3. हे काम खूप अवघड आहे, माझ्याकडून होणार नाही. 4. माझी योग्यता नाही किंवा माझी पात्रता नाही. 5. मी हुशार नाही, बुद्धिमान नाही. 6. मला आधी अपयश आलेलं आहे. ही होती ती 6 वाक्य जी तुमच्या प्रगतीच्या आड येतात, तुम्हाला आळशी बनवतात, काम करू देत नाहीत. म्हणून ही सगळी वाक्य आपल्या आयुष्यातून डिलीट करा, काढून टाका. आणि तुम्हाला आणखी कोणती वाक्य आठवतात का जी तुमच्या प्रगतीच्या आड येतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.